मागच्या 2-3 दिवसापूर्वी गुरुपौर्णिमा साजरी झाली. अरे झाली की नाही? त्या गुरुपौर्णिमेला मी बघतोय, समजलं का, पोरं पोरी पाय कुणा धुतेत? ते आकडेवाल्याचे. कुणा धुतेत? आकडेवाले पण त्यांच्याच वयाचे. अरे आहे का नाही? जाऊन कधी बापाला चहा दिलाय का? कधी कप आणून? अरे दिलाय का? अरे कधी आईला कधी शेतातून आलं कधी ग्लास भरून दिला का? आणि हे भांगार जाऊन पोरगा पोरगी बिस्लरीच्या बाटलीनं पाणी होती त्या पायावर गुरुच्या. कोणाच्या? आता तो गुरु. आणि गुरु कोणता? तो दिवसभर पोरी संग लफडं करतो. आकडेमीतल्या पोरी संग लग्न करतो. अरे कळलं का? आणि तो कोण? तो गुरु. आता विचार कर काय भांगारपण लावला. अरे पोरांनो, अरे आपल्या आईबापाची सेवा करा. अरे एखादा अर्धा असतो काँग्रेसासारखा क्वालिफाईड माणूस का त्याचा तुम्ही करा काहीतरी. अरे कळलं का? ज्यांनी पाय धुतले अख्ख्या महाराष्ट्रभर कोणी गुरु झालं. समजलं का? नवीन पोरं 22-24 वर्षाची पोरं पोरी त्याच वयाच्या मस्तपैकी पाय धुत्यात. ते 2-4 जण असते बसले बाकड्यावर. आणि गुरु ब्रह्मा गुरु विष्णू. त्याच्या मायला रात्री हे दारू पितय, तोंडात मावं टाकतंय, पोरासंग पाताबात तंबाखू खातोय. आणि तो कोण? गुरु. तर तुम्हाला सांगतो, हे असला भांगारपणा करायचं नाही. गुरु हा कसा असला पाहिजे? काबिल असला पाहिजे. आणि सगळ्यात पहिले कोणाची पाय धुवायची गरज नाही आकडेवाल्याची. गुरु कोण? आपले आईबाप. कोण गुरु? आईबाप. आणि लयच काबिल असला एखादा शिक्षक लय त्याच्या महाराष्ट्रात 2-4. समजलं का? अरे कळलं का? हा मी पण नाही त्यातलं. समजलं का?